हे सोयाबीन बुस्टरचं RVSM 1135 यामध्ये काही लाल फुलांचे म्हणजे जांभळ्या फुलांचे रोपटे निघाले। आता कसं याला भेसळ समजावी की काय समजावं। माझा SRTचा प्लॉट आहे। काही अंशी तण आता विल्हेवाट झाली नाही, पण ते होऊन जाईन। आता एकरी 20 किलो बियाणं टाकलं। सध्या काही आजार नाही आहे सोयाबीनवर। प्रश्न असा आहे का बियाण्यामध्ये काही सोयाबीन फुलावर आलेलं आहे, असं का झालं असेल? याचं उत्तर बुस्टर कंपनीचे सर्वेसर्वा ज्यांना आम्ही मानतो, श्री गजाननरावजी जाधव यांनी द्यावं। शेतकऱ्याचं एक समाधान करावं। लाल फुलाचं भेसळ असलेलं झाड अगदी एका महिन्यात फुलावर आलेलं आहे, बघू शकता। काही झाडं आले नाही अजून फुलावर। या सोयाबीनला जवळपास 100% 31 दिवस झालेले आहे, 31 डेज। असं असताना एवढी चांगली कंपनी आम्ही विश्वास ठेवतो, पण त्यामध्ये जर भेसळ निघत असेल तर याला काय म्हणायचं आपण? आम्ही लोकांनी, शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा? नाही, गजानन जाधव स्वतः काही कंपनीत पॅकिंग करत नाही, परंतु शेवटी त्यांच्या कंपनीचा सिम्बॉल लागला। हे बघा ना, 1135ला पांढरे फुलं असतात। मागल्या वर्षी लावलं होतं मी RVSM 1135। आता याच रांगेमध्ये तुम्हाला दाखवलं पांढरे फुलं, याच रांगेमध्ये दाखवलं तुम्हाला लाल फुलं। म्हणजे मग कमी पैशाची थैली घेतली तर त्याच्यात भेसळ निघतं का, असा प्रश्न आहे। भाव जास्त नव्हता तुमच्या या व्हेरायटीचा, पण मला ती मागल्या वर्षी चांगली वाटली। हे 1135 पांढरे फुलं आहे आणि जांभळे सुद्धा दाखवले मी तुम्हाला। आणि असे जवळपास 15 ते 20% झाड आहे। आम्ही त्याला काढून टाकतोय कारण का आम्हाला लाल झाडाचं 1 मिनिट मग एकाच ठिकाणी आपण पाहू लाल आणि पांढरे। लाल म्हणजे आता बघू शकता जाधव साहेब, आपण पॅकिंग करताना सुद्धा कंपनीचं रेप्युटेशन खराब होणार नाही याचा विचारही केला पाहिजे। एकाच रोमध्ये जांभळे फुलं आहे, एकाच रोमध्ये पांढरे फुलं आहे। याचं प्रमाण नाही म्हटलं तरी 15-20% येतं। मी विलास मोहल्ले, दिग्गी, SRT शेतकरी, शेती करणारा शेतकरी। गाडी कचरा मी शेतातच ठेवतो। शून्य मशागत तंत्रज्ञान। प्लॉट उगवण क्षमता वगैरे छान आहे, काही प्रॉब्लेम नाही। एकरी 20 किलो बियाणं टाकलं, बियाणांची संख्या बारीक होती, 4-5 टाकले तर जनरली 3-4 निघालेले आहे। काही ठिकाणी 2 आहे, काही ठिकाणी 3 आहे, काही ठिकाणी 4 आहे। प्रश्न माझा आजचा फक्त भेसळयुक्त बियाण्याचा आहे, पुढे पाहित नाही। काहीतरी उपाययोजना पुढे कराल अशी आशा बाळगतो। अन्यथा आम्हाला ही शेतकऱ्याला विचार करावा लागेल। पांढरे फुलं आणि लाल फुलं, पर्सेंटेज दाखवतोय। भेसळयुक्त बियाणं।